आजचा शुभ सोमवार. तर आज भोपळ्याचे घारे करण्यासाठी घेणार आहे. इथं भोपळा किसून ठेवलेला आहे. इथं त्यामध्ये घालण्यासाठी गूळ घेतलेला आहे. तर सगळ्यांना ह्या रेसिपीची आमच्या इथं मराठमोळी म्हणजे मस्त अशी भोपळ्याचे घारेही म्हणतात आणि हेही म्हणतात, वडेही म्हणतात, जे संक्रांती दिवशी केले जातात. गोड असतात. कुठल्या भागामध्ये पुरणपोळी केली जाते आणि आमच्या भागामध्ये घारेही केले जातात. तर चला आता रेसिपीसाठी चालू करूया. आणि भोपळा चांगला किसून घेतलेला आहे. तो आता मस्त कढईमध्ये त्याच्यातलं पाणी काढून घ्यायचं, शिजवायचं चांगलं आहे त्या पाण्यातच भोपळ्यामध्ये. आणि त्याच्यामध्ये वेलची पूड वगैरे टाकायची आणि सोप्या पद्धतीनं आहे. तर चला दाखवते मी तुम्हाला मस्त असे भोपळ्याचे घारे आहे. वेलची पूड करून की ठेवली. आणि इथं गव्हाचं पीठ लागणार आहे घाऱ्यांसाठी. तर जितकं त्याच्यामध्ये मावेल तेवढंच घ्यायचं आहे पीठ. आणि हे खाण्यासाठी पण अगदी खुसखुशीत खूप छान होतात. कोणी डाळीचं पण डाळ आणि हे पण घालतात, तांदूळ भाजून पण घालतात. तर मी गव्हाच्या पिठाचे करते. तर चला तर आहे आपल्याला जो किसून ठेवलेला आहे तो भोपळा वर्ष झाली मस्त असे खुसखुशीत त्याच्यातलं पाणी चांगलं आतापर्यंत शिजवायचं आहे. 10 ते 15 मिनटं असं. म्हणजे प्रत्येक ठिकाणाची नावं पण वेगवेगळी आहेत. कोल्हापूरच्या काही स्पेशल अशा खाद्यपदार्थांच्या परंपरा आहेत, काही रूढी आहेत. ह्या ज्या केल्या जातात, थोडंही मिस होत नाही. ह्या ज्या पहिल्यापासून केल्या जातात ह्या. आता भोपळा चांगला शिजत आलेला आहे आणि तो आपण ताटामध्ये काढून घेऊ. आणि त्यामध्ये फक्त वेलची पावडर झालेला आहे. आता थोडीशी वेलची पावडर छान असं प्लेटमध्ये काढून घेऊ. असं काही होतं मिश्रण आपलं. आणि ह्यामध्येच आता गव्हाचं पण टाकून घ्यायचं. आणि नमक टाकल्यामुळं त्यामध्ये थोडंसं मीठ हे लागतंच, त्यामुळं थोडंसं नमक. आणि आता चला मस्त असं मिक्स करून घेऊ. गरम असल्यामुळं हाताला भाजायची शक्यता असते, त्यामुळं थोडंसं हलक्या हाताने आपलं उलाटण्याने वगैरे परतायचं आहे. कारण गूळ गरम असताना चटके बसतात, त्यामुळं चांगलं मिक्स करून घ्यायचं उलाटण्याने. आणि थोडीशी वाफ गेलेली आहे. तर पीठ आता असं मळून घेतलेलं आहे. आणि लगेच केले तरी छान होतात वडे. आणि थोड्या वेळाने थोडं भिजवून जायचं. आता मी अगदीच लगेच करून घेणार आहे. जाडीचं लाटून घ्यायचं. ह्याच्यावर तीळ पण लावायचे असतात, म्हणजे थोडंसं फ्लेवर असा. कारण मकर संक्रांत म्हणजे तीळ उष्णतेचा, थोडीशी शरीरामध्ये उष्णता वाढवण्यासाठी.
तर मस्त असे आपले भोपळ्याचे घारे तयार आहेत. तर खायला पण अगदी खुसखुशीत खूप छान लागतात असे. तर चला ट्राय करून दाखवते. हे पहा, खूप छान असे खुसखुशीत होतात आणि चांगलं 15 ते 20 मिनिटात होतात. तर कशी वाटले भोपळ्याचे घारे आणि नक्की सांगा कॉमेंटमध्ये. टेक केअर, काळजी घ्या, सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. मकर संक्रांतीच्या खूप 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 शुभेच्छा.